नाही, निघू पण नका, अजिबात जाऊ नका. नाही नाही, आम्ही हॉटेलमध्ये सुरक्षित आहे, पण कर्फ्यू जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत आम्हाला इथून काही निघता येणार नाही. मी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काल बोलणं झालंय हा, आणि त्यांच्याकडे तुमची नावं पाठवतो मी. बरं बरं. मुख्यमंत्री स्वतः लक्ष देतील. बरं बरं. फक्त काय प्रॉब्लेम काय होऊ शकतो, जर ही कर्फ्यू 4-5 दिवस लांबली हो, तर मग आर्मीकडे रिक्वेस्ट करून आमची ही गाडी आहे, हिला तुम्ही परवानगी द्या जायला. ते होईल. तुम्ही 1-2 दिवस जा, अजून 2 दिवस शांत राहा, कारण तुमच्याच भागात जास्त गडबड आहे ती. चालेल चालेल. मंदिराच्या परिसरामध्ये जास्त त्रास आहे, धोका आहे. हा, आणि काही वाटलं अर्जंट तर तुम्ही मला फोन करा. आणि आम्ही एम्बसीशी सुद्धा संपर्क केला. आपला भारतीय दूतावास आहे नाही ते, हो हो हो, ते जवळच आम्ही राहतोय काठमांडूला. काठमांडूला घटना घडते त्याच्या अगदी जवळ आहेत आम्ही. हा, पशुपतीनाथांच्या मंदिराच्या अगदी जवळ आहे ते. बरोबर. आणि आमचं हॉटेल सुद्धा ती जवळ आहे एकदम. आम्ही सगळ्या गोष्टी या जवळून बघितल्या. तसं आम्हाला काही धास्ती नाही किंवा आम्हाला काही इजा नाही त्याची, पण इथला मुक्काम आमचा वाढतोय. ऑलरेडी 2 दिवसाचा मुक्काम वाढला हॉटेलमध्ये आहोत, त्याच्यामुळे काही काळजी नाही. आता बाहेर पडू नका, तिथंच थांबा. कर्फ्यू वाढला, आवाज कमी जातो. हा ठीक आहे. कर्फ्यू वाढला तर फक्त आर्मीशी बोलून थोडस तुमच्या मार्फत जर झालं, करतो मी ते. लवकर रिलीज. ओके ओके ओके, करतो मी. धन्यवाद साहेब. ओके ओके.